आणि तुम्हाला कोकणातली अळंबी दाखवतो कशा प्रकारे असते। मस्त आहे ना ही गावची अळंबी। हा हे बघा अशा प्रकारे ना ही कोकणातली अळंबी असते। आता शेवटी आपल्याला याच्यामध्ये अळंबी घालायची आहे। तर आपली अळंबीची भाजी रेडी झालेली आहे आणि मिक्स करून घेतोय। बघताय केवढी भारी झाले, एकदम मस्त टेक्स्चर आलंय, कलर पण एकदम भारी आलेला आहे ग्रेव्हीला। तर इकडे दादा पण बसलाय, जेवायला बसले सर्वजण, आई आहे इकडे, पप्पा आहेत। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आहे ना आपल्याला कोकणातल्या गावावरून खास भेटवस्तू आलेली आहे, ती म्हणजे कोकणातील प्रसिद्ध आणि महागडी भाजी अळंबी। त्याच्या व्यतिरिक्त पण अजून भेटवस्तू आलेल्या आहेत आणि ह्या टायमाला ना कोकणामध्ये अळंबीचा मोठ्या प्रमाणावर सीझन असतो आणि या टायमाला भरपूर प्रमाणात कोकणामध्ये अळंबे येतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या कोकणातील प्रसिद्ध भाजी अळंबीची रेसिपी। तर मंडळी इकडे बघताय ही आपल्याला गावावरून स्पेशल भेटवस्तू आलेली आहे। ह्याच्यामध्ये अळंबी तर आहेत, त्याच्या व्यतिरिक्त पण अजून काहीतरी आहे आणि हे भेटवस्तू कोणी दिलेली आहे? आत्याने। हा, आत्याने खास करून आपल्या कोकणातल्या गावावरून भेटवस्तू दिलेली आहे ना। हो, आत्याच कुठल्या पण सीझनला जी वस्तू होईल ना, जी म्हणजे पिकते ती वस्तू काही पण असू दे देतच असतात। हा, मागे पण केवढ्या भेटवस्तू दिलेल्या, म्हणजे रानभाज्या एवढ्या दिलेल्या ना। हो, जेवढ्या रानभाज्या होत्या तेवढ्या त्यांनी दिल्या नव्हत्या। हो, तर आता आपण ओपन करून बघूया नक्की काय दिलेलं आहे। अळंबीत आहे आणि तुम्हाला कोकणातली अळंबी दाखवतो कशा प्रकारे असते। मस्त वरती डोंगरामध्ये पिकलेली अळंबी असते ही। चला, फडक्यात बांधूनच दिलेली आहे कापडामध्ये। हे बघा मस्त आहे ना ही गावची अळंबी। हा, हे बघा अशा प्रकारे ना ही कोकणातली अळंबी असते। गावाला अशी नाही अळंबी आहे बघा, असे कडे असतात ना, ते 2 दिवस राहतात, म्हणजे असे कडे आणायचे बघून ते राहतात, मग 2 ते 3 दिवस असतात, म्हणजे नंतरला पूर्ण गळून जातात नाही अशी मग ती होतात, तशी मग त्यांची हे गळतात, मग 2-3 दिवस झाले ना की हे गळतात, म्हणजे रानात। बघा हे ना पहिले असे असतात, असे गोडे गोडे असतात, छत्री टाईप, आणि ते काही दिवसांनी ओपन होऊन फुलतात आणि त्याच्यानंतर हे बघा असे होतात, ते छत्री सारखे होतात पूर्ण आणि मग गळून पडतात। हे 2 ते 3 दिवस असतात, लवकर जायला लागतं, नाही तर ते मग मिळत नाही आपल्याला। आणि आता ह्या टायमाला भरपूर सीझन आहे ना, आता सीझनच्या टायमाला ना भरपूर भेटते अळंबी। आणि आता गावाला ना तुम्हाला प्रत्येक घरात अळंबीची भाजी पाहायला मिळेल नाही। हो, जो रानात जाईल ना त्याला भेटणारच, ती शोधायला आपण गेली ना बघायला अळंबी तर भेटते। ते तर आहे। आता आत्या कधी रानात गेली असेल काय माहित, काल त्या सकाळी गेल्या आणि काल दिवसभर आणले अळंबी, आणि मग संध्याकाळी त्यांचे कोण आले ना गावातले दादा स्वतः आलेले त्यांचे, मग त्यांच्याजवळ त्यांनी दिलं, रात्री बांधून दिलं, ते आम्हाला सकाळी ही भेट पोच झाली। म्हणजे पप्पा गेले होते, पप्पाच गेलेले तिकडे घरी, तर त्यांच्याकडे ही भेटवस्तू पाठवलेली आहे आणि मस्त ह्याची आज तुम्हाला रेसिपी पाहायला मिळणार आहे, गावच्या मस्त पैकी अळंब्या। आता ह्याची माती वगैरे साफ करायला लागेल ना, भुसभुशीत माती देतात ना जास्त करून, भुसभुशीत माती असते ना, त्या मातीलाच उगवतात त्या। आणि मंडळी अजून पण ना पिशवीमध्ये काहीतरी भेटवस्तू दिलेली आहे, ओपन करतोय। मस्त तेरीची भाजी आहे, तेरीची एकदम कवडी आहे बघा। हा, हे बघा कवडी आहे पूर्ण। आता गावाला म्हणजे तेरीच्या भाज्यात आणि टाकल्याच्या भाज्या भरपूर नाही, भरपूर भाज्या अशा प्रचंड प्रमाणात तेरी आणि टाकला एवढ्या भाजी येते, सगळ्या रानभर असतातच असतात। हा, खायला कंटाळायला एवढ्या प्रमाणात भाजी येते। चला आता ही आपण भाजी बनवायला सुरुवात करतोय। पहिलं तर ही सर्व आपल्याला धुवून घ्यायला लागेल। तर मंडळी इकडे ना आता आम्ही थोडासा कोमट पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व अळंब्या घालून घेतोय। जरा म्हणजे ना गरम पाण्यात स्वच्छ करायचं, कारण त्यांना सर्व बघते माती वगैरे लागलेली असते ना, कारण मातीतूनच पूर्ण आपण खेचून काढतो। तर बघा या साईडला अशी माती असते, तर गरम पाण्यात स्वच्छ केला ना की व्यवस्थित ते धुवून जातात। परत 1-2दा धुवायला लागतील, आधी आम्ही अशाच वरच्यावर आपण स्वच्छ करतोय, माती राहिलेली काढून घेतोय, नंतर परत कटिंग करून आपण धुवून देणार। अशी देठ वगैरे ना माती असते, खास करून खालच्या भागाला जास्त असते, कारण तो खालचा भाग जमिनीत गेलेला असतो ना, त्याच्यामुळे तो भाग जास्त करून स्वच्छ धुवायचा। तर इकडे बघता आपले सर्व अळंबी स्वच्छ धुवून झालेले आहे, एकदम क्लीन केलेली आहे, माती पूर्ण निघून गेले। आणि आता ना इकडे छोटे छोटे आपण तुकडे करून घेतोय, बघताय अशा प्रकारे। इकडे असे स्टिक्स वगैरे आहेत ना सर्व, ते पण कटिंग करून घ्यायचे। हे पण कटिंग करून दाखवा, एकदा मीडियम लेवलची कटिंग करायची। जवळ तुम्हाला असे मोठे हवे असतील तर मोठे पण ठेवू शकता, असं काही नाही, एवढ्याच साईजची कटिंग करायची आहे। तुमच्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित कटिंग करू शकता।
इकडे भाजी बनवण्यासाठी ना आपण ही सर्व सामग्री गोळा केलेली आहे. याच्यामध्ये तू काय काय आणि किती मात्रामध्ये घेतलेलं आहेस? इथे ना मी 2 टमाटर घेतलेले आहेत छोटे. तुम्ही मोठा असला तरी एक घेतला तरी चालेल. अच्छा, आपले टोमॅटो कसे लहान होते त्याच्यामुळे 2 घेतलेत. इथे 5-6 मी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे 3 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. इथे एक मोठा कांदा घेतलाय. अच्छा, मीडियम लेवलचा कांदा. इथे 5-6 मी काजू घेतले. आपल्याला ना काजू आणि टमाट्याची पेस्ट बनवायची आहे आणि आला आणि लसूणची पेस्ट बनवायची आहे. इकडे ना आपण तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये काजू घालून घेतोय. काजू आणि टोमॅटो आपल्याला फ्राय करून त्याची पेस्ट बनवायची आहे. काजू मस्तपैकी फ्राय झालेले आहे. टोमॅटो घालून घेतलाय. व्यवस्थित मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे. तर इकडे बघताय आपला टोमॅटो आणि काजूगर व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत. तर यांना आपण मिक्सर मध्ये वाटून घेतोय. एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. इकडे बघताय आपली व्यवस्थित पेस्ट बनवून झालेली आहे. एकदम असा ऑरेंज कलर आलेला आहे. तर इकडे ना आता आपण आला आणि लसूणची पेस्ट बनवून घेतोय. इकडे कुटणीमध्ये सर्व घालून घेतलंय. व्यवस्थित बारीक करून घेतोय. तर इकडे बघताय आपले सर्व अडंबी कटिंग करून झालेले आहे. आता ना आपण ह्यांना फ्राय करून घेणार आहोत. इकडे बघताय सर्व अडंबे व्यवस्थित त्याच्यामध्ये घालून घेतोय आपण. हा आपले जे अडंबे आहेत ना ते गावचे आहेत आणि गावचे अडंबे असतात ना ते खूपच जास्त सॉफ्ट असतात. त्याच्यामुळे नेहमी आपल्याला ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे कसे ते थोडेसे कडक होतात आणि भाजी घालताना त्यांचा चुरा नाही होत. तेलामध्ये फ्राय केल्याच्या नंतर ना त्यांना हळूहळू पाणी सुटायला लागले बघा. ह्याच्यामध्ये पाण्याची मात्रा खूपच जास्त असते. त्याच्यामुळे तेलामध्ये टाकले की बघा असा पाणी सुटायला लागतो. आता सर्व आपण काढून घेतो. याच्यामध्ये 3 मिनिटं आपण जास्तीत जास्त फ्राय केलेले आहेत. तर इकडे आता आपण ना कढईमध्ये कांदा घालून घेतोय आणि फोडणी द्यायला सुरुवात करतोय. एक कांदा आपण कटिंग करून घेतला होता तो याच्यामध्ये घालून घेतलाय. व्यवस्थित एकदम मस्त परतवून घ्यायचंय. अडंबे ना जास्त करून आमच्या गावाला कांद्यामध्येच बनवले जातो आणि कांद्यामध्ये जी चव येते ना ती भारीच लागते एकदम. हे बघताय कांदा परतवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेतोय. मगाशीच आपण सर्व आलं लसूण पेस्ट बनवून घेतली होती. तर आता ना आपण याच्यामध्ये काळी मिरी, दालचिनी आणि तेजपत्ता घालून घेतोय. कांदा, लसूण आणि अद्रक मस्तपैकी सर्व फ्राय करून झालेले आपला व्यवस्थित परतवून घ्यायचंय. हलकासा ब्राऊन कलर पण आलाय बघताय. इकडे आता आपण आपला घरगुती मसाला घातलेला आहे. लाल तिखट 2 चम्मच घरगुती मसाला घेतलाय. 1 चम्मच हळद घालून घेतोय याच्यामध्ये. इकडे याच्यामध्ये आता काश्मीरी मसाला घालून घेतोय. इकडे आपण मगाशी टोमॅटो आणि काजूची पेस्ट बनवली होती ती याच्यामध्ये घालायची आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतोय. इकडे आता आपण कांदा खोबरा भाजून वाटप बनवला होता तो घालून घेतोय. आमच्याकडे कसा हा नेहमी आम्ही बनवूनच ठेवतो. सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतोय. हलकसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बघताय आता आपल्या ग्रेव्हीला मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम भारी झालंय. इकडे मस्त आपली ग्रेव्ही परतवून झालेली आहे. याच्यामध्ये मीठ घालून घेतोय. इकडे बघताय 4 कोकमाची उसळी घेतलेली आहे ती सुद्धा घालून घेतली. कोकमाने ना मस्त एकदम ग्रेव्हीला आंबटपणा येतो. बघताय सर्व गोष्टी याच्यामध्ये घालून झालेल्या आहेत. आता शेवटी आपल्याला याच्यामध्ये अडंबी घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतोय. थोडा टाइम आपल्याला त्याला शिजायला ठेवायचे. तर मंडळी इकडे बघताय आपली अडंबीची भाजी रेडी झालेली आहे आणि मिक्स करून घेतोय. बघताय केवढी भारी झाले. एकदम मस्त टेक्स्चर आलंय. कलर पण एकदम भारी आलेला आहे ग्रेव्हीला आणि एकदम रसरशीत झालंय.
ह्याच्यामध्ये ना आपण वरतून काजू सुद्धा घातले होते, त्याच्यामुळे मस्त फ्लेवर येतो. फायनली आता आपण जेवायला बसलेलो आहे आणि इकडे बघताय आज आईने मस्त पैकी अळंबीची भाजी बनवलेली आहे. इकडे ना आत्याने तेरीची सुद्धा भाजी दिली होती, तर ती पण आईने इकडे बनवलेली आहे. सोबतच कारल्याची भाजी आहे आणि इकडे भाकरी आहे, कांदा आहे. मस्त पैकी गावावरून अळंबी आले, त्याची आज आपण भाजी बनवलेली. तर इकडे दादा पण बसलाय, जेवायला बसले सर्वजण. आई आहे इकडे, पप्पा आहेत. पप्पा कशी झाली भाजी? खूप मस्त झाली गावची अळंबी. गावच्या अळंबीला टेस्टच वेगळी येते. हो ते तर आहे, मस्त लागते एकदम. आई कशी आहे? गावची अळंबी टेस्ट करताय? गावची ना टेस्ट वेगळीच लागते अळंबीची. गावची म्हणजे स्पेशलच असते. दादा कशी झाले? प्लेट मध्ये 3 भाज्या आहेत, मशरूमची, कारल्याची आणि तेरीची. कारल्याची आणि मशरूमची एवढी खात नाही मी, पण आता गावाहून आले म्हणून खातोय. आणि तेरीची एकदम मस्त फेवरेट आहे माझ्या, एकदम मस्त लागते ती. थोडं आंबट असते ना, उशिरा टाकून ते अजून मस्त लागते. दादा पण आता टेस्ट करून बघताय कशा प्रकारे आहे आणि आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे भाजी झालाय. दिसायला एकदम बघताय मस्त दिसते. आज भाकरी आहे तर भाकरी बरोबर टेस्ट करून बघूया. भाकरी बरोबरच ना छान लागते, म्हणजे बघा एकदम रसरशीत दिसते. तर म्हणजे आता ना टेस्ट करून बघतोय. गावावरून खास आत्याने अळंबी पाठवली होती, त्याची आज आपण भाजी बनवलाय. एकदम जबरदस्त झालंय, एकदम भारी लागतंय. तर आई ही अळंबीची भाजी आपल्याला वर्षातून एकदाच खायला मिळते ना? हो, पावसाळ्यात म्हणजे आता येते आषाढ महिन्यात. आणि ही ना आम्हाला पण आताच भेटली ना नवा करायला, कारण नाहीतर नंतर काय गणपतीला जाऊन भेटणार नाही. याचा खास करून आताच सीझन असतो ना? आताच म्हणजे हा महिन्यात सीझन असतो. हो, हा महिना. त्याच्यानंतरला ती अजिबात तुम्हाला कुठेच दिसणार नाही भेटणार. हे आताच जुलै महिन्यात भेटणार. आणि दादान पण टेस्ट केलाय. दादा कशी आहे? एक नंबर झालाय, मस्त. काजू पण टाकलाय, एकदम शाही अळंबी झालाय एकदम. हा ना, मस्त एकदम टेस्टी आहे. तर मंडळी आज आपल्याला गावावरून स्पेशल भेटवस्तू आली होती. आत्याने खास करून आपल्याला अळंबी आणि तेरीची भाजी पाठवली होती. त्याच्यापैकी अळंबीची भाजीची तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर केली, कशा प्रकारे आम्ही अळंबीची भाजी बनवतो. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.